माननीय खरगे साहेब, माननीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवांनो, भगिनींनो, 4 जूनला आपल्या देशातलं जुमला पर्व संपत आहे आणि 14 साली जे मोदीजी म्हणालेले त्या आजची दिनाची सुरुवात येत्या 4 जून पासून होईल, कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येते। जवळपास सर्व प्रचाराचे मुद्दे म्हणजे जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न हे सगळे अख्ख्या देशामध्ये चर्चिले गेलेले आहेत। हा मध्ये येतोय, नाही येतो आवाज, नाही तर ठेवतो। 2-3 गोष्टी ज्या आहेत ज्याचा उल्लेख खरगे साहेब आपणही केला, पवार साहेब आपणही केला। एक तर शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग जो होतो आहे, म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, पूर्ण व्यक्तीला बदनाम करून पक्षात घ्यायचं आणि त्याचा सन्मान करायचा। महत्त्वाचा मुद्दा जो मी माझ्या कालच्या भाषणात सुद्धा मांडला की महाराष्ट्राला हे बदनाम करतायत, महाराष्ट्राला लुटतायत आणि मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र हे त्यांना बघवत नाहीये। मुंबईची लूट करायची आणि सगळं काही गुजरातला घेऊन जायचं, ही मुंबई आणि महाराष्ट्राची लूट आपलं इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल आणि परत एकदा महाराष्ट्राचं वैभव जेवढं होतं त्याच्यापेक्षाही अधिक कित्येक पटीने हे महाराष्ट्रात आम्ही परत आणू। सध्या एकूणच जो कारभार चाललेला आहे, असा कारभार जगात कुठेही नसेल। एका घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी, गद्दारांच्या प्रचारासाठी देशात पंतप्रधान येत आहेत। असं कोणताही देश नसेल की घटनाबाह्य आहे। अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही, सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत, तरी देखील अक्षरशः लाज सोडून प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये येऊन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन हे आपल्या हुकुमशाहीचा प्रचार करतायत। असा प्रकार कधी कुठे घडलेला नव्हता।